जनाक्रोश मोर्चा काढला। लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित करा या मुख्य मागणीसाठी आंदोलकांनी मोर्चा काढला होता। या मोर्चात आमदार गणेश नाईक सहभागी झाले होते। वसईमध्ये पुन्हा एकदा दफनभूमीचा वाद उफाळून आला। हिंदू वस्तीच्या बाजूला दफनभूमी करू नये या विरोधात दफनभूमीची भिंत तोडण्याचा प्रयत्न करून किरकोळ दगडफेकही झाली। मात्र माणिकपूर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली। सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला धनंजय देसाई आणि भाजपचे आमदार राजा ठाकूर यांनी संबोधित केलं। महाराष्ट्र केसरी संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी पारोळ्यात एक रॅली काढण्यात आली। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन सविस्तर चर्चाही केली गेली। उल्हासनगरमधील वालधुनी नदीवरील ब्रिज तोडल्यानंतर नदीतून जाणाऱ्या जलवाहिनीमधून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो। यात दोघांना जीव गमवावा लागला तरी देखील नदीवरचा पूल काही केल्या तयार होत नाहीये। याबद्दल नागरिक संताप व्यक्त करतात। शहापूर तालुक्यातील आसनगाव इथे शिवशंभू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार मोगरे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। जव्हार पंचायत समितीची वार्षिक आमसभा आमदार सुनील भुसारा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। कामं न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुनील भुसारा यांनी संताप व्यक्त केला आणि त्यांनी थेट महिला पदाधिकाऱ्यांच्या समोरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळही केली। कल्याणमध्ये केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या बॅनरचं अज्ञातानं विद्रुपीकरण केलं आहे। कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाट परिसरात विविध कामांचं लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते होणार आहे। बॅनरचं विद्रुपीकरण केल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे। बिबट्या आणि वाघाच्या दहशतीनं भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यामध्ये शेतकरी जागते रहोचा नारा देत आहेत। वन विभागानं रात्रीच्या वेळेला बाहेर पडू नका असं सांगितलं आहे, पण शेतीला पाणी देण्यासाठी रात्री घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो। रात्रीच वीज असते, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीच घराबाहेर पडावं लागतं। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी होणार आहे। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या 84 किलोमीटरच्या रस्त्याचं चौपदरीकरण होणार आहे, त्यामुळे शेतमालाच्या वाहतुकीला सुद्धा गती मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल। बीडच्या तेलगाव इथे महाराष्ट्र राज्य किसान आणि मजदूर युनियनचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला। केंद्र सरकारच्या शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या धोरणाविरोधात किसान सभा 5 एप्रिल रोजी संसदेवर भव्य मोर्चा काढणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्र किनाऱ्यावर ऐतिहासिक भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। किल्ल्याची तटबंदी ठिकठिकाणी ढासळली, त्यामुळे किल्ल्याचे बुरुजही नामशेष झालेत। लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी या किल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। सातारा शहराच्या पश्चिम भागात फेब्रुवारी महिन्याचं पाणी टंचाई जाणवू लागले। ज्या तलावातून पाणी पुरवठा केला जातो तो महादरे तलाव कोरडा पडलाय, त्यामुळे नागरिकांना पाणी वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। कार्ला इथल्या एकविरा मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली। यावेळेला मतदानासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। कार्ला गडावर भाविकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणारं मंडळ असावं अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये महाराजस्व अभियान राबवण्यात आलं। या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप करण्यात आलं। पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची चावी देऊन सदर ट्रॅक्टरचा ताबा औपचारिकपणे शेतकऱ्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील बनोजा परिसरात दुर्मिळ झालेला पिवळा पळस बहरलाय। हा पिवळा पळस अतिशय दुर्मिळ असून वसंत ऋतूमध्ये फुललेलं पळसाचं झाड हे सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे। कोकणातील ग्रामीण भागामध्ये
शिमग्याचे वेध लागलेत. गावागावांमध्ये फाक, ढोलकी आणि संकासुराच्या घोंगराचे आवाज घुमू लागले. कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सव उत्साहात साजरा करायला सुरुवात झाली आहे. तिकडे धुळे जिल्ह्याच्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होळीच्या उत्सवाची तयारी अत्यंत वेगानं सुरू झालेली आहे. बाजारात होळीच्या निमित्तानं केल्या जाणाऱ्या शृंगारासाठी वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. आदिवासी पाड्यांवर वेगवेगळी सोंगं सध्या दिसू लागली आहे. तिकडे चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी चिमुकल्या वारकऱ्यांचे हात सरसावले. गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी शिक्षण संस्था आणि धननिरंकारी संस्था चंद्रभागा नदीची स्वच्छता करतात. यावेळेला स्वयंसेवकांनी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढला. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा घाटामध्ये कांदे वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर रस्त्याच्या कडेला धडकला. अपघातामुळे कंटेनरमधले कांदे मोठ्या प्रमाणात खालती पडले होते. हे पडलेले कांदे पळवण्यासाठी नागरिकांची धांदल उडाली. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त जमावाच्याकडून चांगला चोप मिळाल्याची घटना मोहाडी बस स्थानक परिसरात घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला. नांदेडमध्ये गव्हाच्या कापणीला आणि काढणीला वेग आला आहे. यंदा मुबलक पाण्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्यानं शेतकरी राजा सुखावलाय. नांदेडमध्ये तापमानात झपाट्यानं वाढ होत असून तापमान 35 अंशांच्या पुढे गेलंय. फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना झाडं जगवण्यासाठी आता विशेष काळजी घ्यावी लागते. मी राजकारणात उगीच आलो. मला माहिती असतं की इतके मानसिक रोगी राज्यात आणि देशात आहेत, तर मी डॉक्टरी व्यवसाय केला असता. मोदींच्या कामावर टीका करता येत नसल्यानं महापुरुषांचं नाव घेऊन मीडियामध्ये राहण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. यात महाविकास आघाडीचे सर्वच नेते सहभागी आहेत, असं खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी करणारे आमदार निलेश लंके यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय. राष्ट्रवादी हे कुटुंब असून यात कोणती जबाबदारी कोणाला द्यायची याचे सर्वाधिकार कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवार यांना आहेत, असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय. शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात ठाकरे पक्षाचेच कार्यकर्ते आक्रमक झालेत. घोलप यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवून नवीन नियुक्त्या केलेत. या नियुक्त्या मान्य नसल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी बबनराव हटाव, शिवसेना बचाव अशा घोषणा देत आंदोलन सुरू केलंय. आगामी काळात पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये 200 पेक्षा अधिक तर लोकसभेत 45 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला आहे. यवतमाळ शहरातील साने गुरुजी नगरमध्ये गॅस लीक झाल्यानं सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील साहित्य आणि मोटरसायकल जळून खाक झाले. अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी पोहोचत या आगीवर नियंत्रण मिळवलं. सेप्टिक टँक साफ करत असताना टँकमध्ये पडल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेले आणखी 2 जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. तर जखमींच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. शेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ मालगाडीचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हरिदास पांडे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. 24 फेब्रुवारीला रेल्वेच्या पार्किंगमध्ये 70 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पुढचा तपास पोलीस करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपला उत्सव व्होकल फॉर लोकलच्या संकल्पनेतून साजरा करा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यटनाला चालना देण्यासाठी अस्किनी भद्रकाशी उत्सवाच्या दरम्यान या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. लडाखच्या कारगिलमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. डोंगरापासून रस्त्यापर्यंत बर्फाची पांढरी चादर दिसून येते. प्रशासनाच्याकडून मशीनच्या मदतीनं सध्या रस्ता मोकळा करण्यात येतोय. डॉग शोमध्ये तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या श्वानांना आगळ्या वेगळ्या कपड्यांमध्ये पाहिलं असेल, पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या श्वानाची बरीच चर्चा आहे. या श्वानाचं नाव मिशा असून सोशल मीडियावर
त्याचे 17,500 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आपल्या क्लासी कपड्यांमुळे त्याची जोरदार चर्चा आहे. चित्तथरार कवायती किंवा रायडिंगचे व्हिडिओ आपण पाहतो. असाच एक सायकलिंगचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हायपासवरच्या चिंचोळ्या रस्त्यावरचा फास्ट सायकलिंगचा व्हिडिओ अंगावर काटा आणतो. धडकी भरते. ही राईड करताना जरा जरी तोल गेला तरी जलसमाधी निश्चित समजा. हल्ली सगळेच जण फिटनेस कॉन्शियस झालेत. त्यात लहान मुलं देखील मागे नाहीत. ही लहान योगगुरू सोशल मीडियात सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. या चिमुरडीच्या आईनं देखील या व्हिडिओला प्राऊड मॉम अशा प्रकारचं कॅप्शन दिलं. उल्हास कामते हे सोशल मीडियावर सिल्वर मॅन म्हणून ओळखले जातात. हॅशटॅग चिकन लेग पीस ही त्यांची दुसरी ओळख. 1.8 मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या या फुडी अवलियानं 6 फुटांचा डोसा फस्त केला. नेटिझन्सनी भस्म्या म्हणत या व्हिडिओला पसंती दिली. हल्ली शाळेमध्ये मुलांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स करायला सांगितलं जातं. यामध्ये मुलांच्या सोबत पालकांचा सुद्धा कस लागतो. शाळेमध्ये पॅरेंट किड ॲक्टिव्हिटी सुद्धा असते. यामध्ये मुलं आणि पालक यांच्यातलं नातं अधिक मैत्रीचं होण्यासाठी खेळ खेळले जातात. अशाच एका शाळेतला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धावत येऊन आईला वडापाव भरवण्याच्या स्पर्धेत एका मुलानं अख्खा राग आईवर काढला आणि अख्खाच्या अख्खा वडापाव आईच्या तोंडात कोंबला. अमृता खानविलकर लवकरच कलावती या सिनेमामध्ये झळकणार आहे. नुकतंच तिने या सिनेमाचं एक पोस्टर लॉन्च केलं आहे. यात अमृताचा चेहरा पूर्णपणे दिसला नसला तरी तिची करारी नजर आणि एकूणच चित्रपटाचा बाज या पोस्टरमधून सहजपणे लक्षात येतो. भूमी पेडणेकरनं खास ट्रॅव्हल फोटोशूट केलाय. याचा व्हिडिओ तिनं आपल्या चाहत्यांच्या सोबत शेअर केला. या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोज देताना ती दिसते. तिचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या बरोबर तिनं शेअर केलाय. सारानं आपला नवा लुक चाहत्यांच्या सोबत शेअर केलाय. तिच्या या लेटेस्ट लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. करीनानं सिंपल लुकमध्ये एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सई ताम्हनकर आपल्या सोशल मीडियासाठी कायमच अवेअर असते आणि ती नुकत्याच एका कार्यक्रमाला तिनं हजेरी लावली. यात ती खूप कॉन्फिडंट आणि ग्लॅमरस लुकमध्ये पाहायला मिळाली. मलायका रोज वेगवेगळे फोटो शेअर करत असते. असाच एक ब्लॅक गाऊनमधला लुक तिनं शेअर केला आहे. तिच्या या अदांवर चाहते घायाळ झाले. विद्या बालननं एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांनी सुद्धा मजेशीर कमेंट्स दिले. वो मान नहीं रहा था ना सड़क पार करने को, तो जबरदस्ती की मैंने.